त्याला काही भोसलेंचं कुळ, शहाजींचे 2 पोरं यांचं जे काही सुरू होतं स्वराज्य निर्मिती असेल किंवा त्यांचा पराक्रम असेल तो काही सहन होत नव्हता आणि त्यानेच छत्रपती शिवाजी महाराज थोरले बंधू संभाजीराजे यांना दगा फाटका करून तिथे ठार केलं. त्या 2 वर्षाच्या बाळासाठी आई शिवाजी महाराज, बापही शिवाजी महाराज, त्या 2 वर्षाच्या बाळाला ते तब्बल 1 ते 1.25 वर्षांनी भेटताय. हा त्याग केलाय शिवाजी महाराजांनी, मग स्वराज्य उभं राहिले. मग शिवाजी महाराजांना जे करायचं ते होतं, साम झाला, नाही ऐकलं, दंडभेद वापरला त्यांनी, पुरंदर ताब्यात घेऊन टाकला. का बरं ताब्यात घेतला? महाराजांचे 400 वर्षापूर्वीचे विचार, त्यांच्या जडणघडणीच्या गोष्टी किंवा त्यांचा जो जीवन प्रवास 32 वर्षाचा जो काही होता तो आजच्या मुलांना, येणाऱ्या पिढींना तो कळावा आणि आज आपण नक्की काय करतो, त्यातून आपण काय शिकावं. एखादा शंभू, एखादा शिवाजी, एखादा शहाजी आत्ताच्या माता घडवण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. असं म्हणतात ना, जगावं कसं ते शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरावं कसं ते संभाजी महाराजांकडून शिकावं. समस्त रसिक मायबाप प्रेक्षकांचे मी विकास गायधनी पिक्टोग्राम चावडीवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, शंभू पर्व या शृंखलेबाबत आपण चर्चा करत आहोत आणि शंभू पर्व या शृंखलेच्या आजच्या भागामध्ये आपल्याकडे आज आहेत प्राध्यापक सुनील आगळे सर, ज्यांच्यासोबत आपण ही शृंखला करतोय. सुनील सर, जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया, कारण शंभू पर्व ही अशी गोष्ट आहे जिथे खरं तर वेळ खूप कमी आहे आपल्याकडे आणि खूप जास्त माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. आपण आजच्या भागामध्ये शंभूराजांच्या बालपणाबद्दल बोलणार आहोत आणि त्यातलाच आपला पहिला प्रश्न आहे, पुरंदरवर जन्म घेतलेल्या भोसले कुळाच्या धाकल्या धन्याचं नामकरण संभाजी हेच का करण्यात आलं? वा, धाकला धनी. तसा विचार केला तर भोसले कुळ आणि या कुळामध्ये शहाजीराजे आणि जिजाऊंना जवळपास 6 अपत्य झाले एकूण. पण तत्कालीन काही परिस्थितीमुळे त्यातले फक्त 2च जिवंत राहू शकले. तर अनेक रसिकांना कदाचित हे माहिती नसेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे थोरले बंधू होते त्यांचं नाव खरं तर संभाजी होतं, संभाजीराजे. आणि नंतर त्यामागे घटना अशी की आपल्याला माहिती आहे की अफजल खान आणि शिवाजी महाराज यांचं प्रतापगडाच्या पायथ्याशी एक द्वंद्व झालं होतं. तिथं अफजल खानाचा वध झाला. पण अफजल खान तिथे शिवाजी महाराजांना नडण्यापूर्वी तो आधी शहाजीराजांकडून नडला होता एकदा. बरं. त्यानंतर तो शिवाजी महाराजांचे थोरले बंधू म्हणजेच जिजाऊ आणि शहाजीराजेंचे जे ज्येष्ठ पुत्र होते ज्यांचं नाव संभाजी होतं, त्यांनाही नडला होता. आणि प्रसंग झाला असा की 1655च्या आसपासचा काळ, म्हणजे ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी पुण्याकडे जावळी घेतला, तर त्याच दरम्यान शहाजीराजे हे बंगळूर स्थित होते आणि जिजाऊ आणि शहाजीराजेमध्ये थोडक्यात एक असा अजेंडा झाला होता की जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी पुणे सांभाळायचं आणि शहाजीराजे आणि थोरले संभाजीराजे यांनी बंगळूरची व्यवस्था बघायची. बंगळूर प्रांतीय असतानाच जवळपास बंगळूरच्याच आसपास एक कनकगिरी म्हणून एक एरिया आहे. तर त्या ठिकाणी आदिलशाही सरदार म्हणून थोरले संभाजीराजे आणि आदिलशाही सरदार म्हणूनच अफजल खान त्या मोहिमेवर होते, कनकगिरीच्या वेड्यामध्ये होते. आणि त्या ठिकाणी हे दोघंही पण आदिलशहाला रिप्रेझेंट करत होते. पण अफजल हा जन्मातच पाताळयंत्री माणूस. त्याला काही भोसलेंचं कुळ, शहाजींचे 2 पोरं यांचं जे काही सुरू होतं स्वराज्य निर्मिती असेल किंवा त्यांचा पराक्रम असेल तो काही सहन होत नव्हता. आणि त्या कनकगिरी वेड्यामध्येच म्हणजे दोघं जे आदिलशहाला रिप्रेझेंट करत होते त्यांनी शत्रुत्व सोडला अफजल खानाने आणि त्यानेच दगा फाटका करून छत्रपती शिवाजी महाराज थोरले बंधू संभाजीराजे यांना दगा फाटका करून तिथे ठार केलं. बरं. आणि विचार करा की शहाजीराजे आणि जिजाऊ यांना 6 अपत्य होते, त्यातली 4 पूर्वीच दगावली बालपणी. जो थोरला पुत्र होता ज्याच्याकडे सर्व आशा, आकांक्षा, अपेक्षा कदाचित शिवाजी महाराजांपेक्षाही काकणभर अपेक्षा त्यांच्याकडून जास्त असणार आहे, तो पुत्र जर लढता लढता रणांगणावरून त्याच्याच सोबतच्या एका सहकार्याकडून मारला जातोय, हा जिजाऊंसाठी केवढा मोठा धक्का असेल.
आणि यापूर्वी पण आपण चर्चा केली की जिजाऊंना असे अनेक धक्के बसतच होते, म्हणून जिजाऊ घडली आणि नंतर शिवाजी संभाजी घडले. बरोबर. जिजाऊ शिवाजीराजांसाठी गरोदर असताना माहेर संपलं, त्यानंतर एक एक आव्हानांना तोंड देत होते, तर थोरल्या मुलाचा अशा पद्धतीने मृत्यू होतोय. आणि मग त्याच आपल्या थोरल्या पुत्राच्या आठवणीमध्ये शिवाजी राजांना आणि सईबाईंना जो पुत्र झाला, आपले संभाजीराजे धाकले धनी, त्यांचं नामकरण संभाजी असं करण्यात आलं. पण कुठेतरी हा जिजाऊंच्या मनात सल होता, असं वाटतं की माझ्या थोरल्या मुलाचा जो मृत्यू झाला, माझ्या नातवाचं नाव संभाजी केलं म्हणजे हा संभाजी या सगळ्यांना पुरून उरेल. आणि कुठेतरी तो पुरून उरला. आणि त्यानंतर आपण बघतो की ज्या वेळेला अफजल खानाची स्वारी आली, त्यावेळेला जिजाऊ सांगतायत शिवाजींना की अफजल खानाला सोडायचं नाही, अफजल खानला मारायचं. आणि आईची आज्ञा शिरसावंत अफजल खान इथंच मारला गेला. बरोबर. हा, शंभूराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झाला. बरोबर. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व काय? ऐतिहासिक म्हटलं तर पुरंदर हे इंद्राचं नाव आहे, आणि पुरंदर म्हणजे प्रचंड, पुरंदर म्हणजे बलशाली. बरं, आपण मिर्झा राजा जयसिंगाने पुरंदरला वेढा दिला वगैरे, जिंकला, तह झाला, त्याच्यामध्ये एक नाव ऐकतो वज्रगड. म्हणजे तो पुरंदरचाच एक बालेकिल्ला होता. वज्र म्हणजे काय, इंद्राच्या हत्याराचं नाव वज्र होतं. म्हणजे असं ते ऐतिहासिक महत्व त्या पुरंदरचं. पुरंदर इंद्रासारखा, वज्रगड म्हणजे त्याचं एक हत्यार थोडक्यात. तर ह्या पुरंदरवर शंभूराजेंचा जन्म झाला. आणि पुरंदर शिवाजी महाराजांकडे कसा आला, याच्या मागे एक फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. की झालं असं, शिवाजी महाराजांनी 1630चा जन्म, त्यानंतर रायरेश्वराची शपथ घेतली आणि स्वराज्याचं तोरण बांधलं, तोरणा घेतला आणि स्वराज्याच्या सीमा विस्तारायला सुरुवात केली. आणि अशातच शहाजीराजांना विचारणा झाली की काय तुमचे पोरं जरा आमच्या एरियामध्ये, म्हणजे पुणे प्रांत थोडक्यात आदिलशाहीचा होता, बरोबर, तर आमच्या प्रांतामध्ये धुडगूस घालताय, तुम्ही जरा समजून सांगा. तर शहाजीराजे म्हटले की पोरं काय आमचं ऐकत नाही. पण ज्या अफजल खानाचा आपण आता इतक्यात उल्लेख केला, 1648 साली आदिलशहाला कळलं की कदाचित शहाजीराजेंची ह्या मुलांना काहीतरी थोडीफार सपोर्ट असेल. तर त्यांनी जसं संभाजीराजेंना मारलं, त्याच्यापूर्वी 7 वर्ष 1648 साली त्यांनी शहाजीराजेंनाही कैद केलं होतं. म्हणजे अगेन त्याही वेळेला शहाजीराजे आदिलशाहीचे सरदार आणि अफजलही आदिलशाहीचा सरदार. आणि त्याच आदिलशहाच्या आज्ञेवरून त्या अफजल खानाने आणि बाजी घोरपडे यांनी शहाजीराजेंना कैद केलं 1648ला. आणि शहाजीराजांना तिकडे कैद केलं आणि त्यांचे जहागिरी जे त्यांचे मुलं सांभाळत होते, एक बंगळूरला आणि एक पुण्याला, दोन्हीकडे 2 आक्रमक पाठवून दिले आदिलशाहीचेच. तर त्यावेळेला शिवाजी महाराजांवर फतेह खान नावाचा एक सरदार पाठवला होता पुण्याला. म्हणजे पुण्याला त्याने ज्या वेळेला कूच केली, शिवाजी राजांना बातमी कळाली की असा असा एक व्यक्ती येतोय, आपल्यावर चाल करून येतोय. शिवाजीराजे तेव्हा फक्त आणि फक्त 18 वर्षाचे होते आणि स्वराज्याची ती पहिली मैदानी युद्ध होतं, पहिली लढाई होती. 18 वर्षाच्या युवकाने काय विचार करावा. त्यावेळेला तत्कालीन राजधानी राजगड किल्ला होती आणि शिवाजी महाराजांनी विचार केला, जर माझा आता जो काही विस्तार आहे स्वराज्य, हे फक्त पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे. तोपर्यंत जावळी पण घेतलं नव्हतं, म्हणजे रायरी, प्रतापगड वगैरे काहीच भाग नव्हता. तोरणा, राजगड इतकंच लिमिटेड होतं, सिंहगड. शिवाजी महाराजांनी विचार करा, जर मी राजगडावरच थांबलो तर हा शत्रू राजगडापर्यंत येईल, राजधानी शत्रूच्या ताब्यात थांबेल. तिथे आजच्या आपण आर्मीची एक स्किल म्हणूया किंवा त्यातली एक युद्धनीती वापरली शिवाजी महाराजांनी. शत्रूला आपल्या स्वराज्याच्या सीमेवर किंवा शत्रूच्या मुलखातच झुंजतं ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की अमेरिका आज स्ट्रॉंग कावर आहे. पहिलं आणि दुसरं महायुद्धात अमेरिका होता, पण युद्ध कुठंच अमेरिकेच्या भूमीवर लढलं गेलं, म्हणून आज अमेरिका सगळ्यात स्ट्रॉंग आहे, काही हानीच नाही. हे शिवाजी महाराजांना 17व्या शतकात माहिती होतं. शिवाजी महाराजांनी हेरलं की शत्रू कुठून येतोय, विजापूरहून. पहिला किल्ला कोणता लागेल, पुरंदरचा. तोपर्यंत पुरंदर शिवाजी महाराजांच्या ताब्यात नव्हता. शिवाजी महाराजांना कुणकुण होती थोडीशी की पुरंदरवर असा एक आदिलशाही सरदार आहे, त्याचं वय झालंय, त्याला 4 मुलं आहे, चौघांमध्ये जरा भांडणं सुरू आहे. आणि त्या सरदारानेच, किल्लेदारानेच शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की आता आमचं वय झालंय, हा तंटा तुम्हीच मिटवू शकता. शिवाजी महाराजांनी 4ही पोरांना बोलवलं, समजून सांगितलं, ऐकलं नाही त्यांनी. मग शिवाजी महाराजांना जे करायचं ते होतं, साम झाला, नाही ऐकलं, दंडभेद वापरला त्यांनी, पुरंदर ताब्यात घेऊन टाकला. का बरं ताब्यात घेतला, तर पुरंदरवरूनच जर ते युद्ध लढलं गेलं तर शत्रू राजगडापर्यंत येत नाही. आणि तो पुरंदरवरून पहिली स्वराज्याची लढाई लढली गेली. वीर बाजी पासलकर, स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेला पहिला योद्धा, त्याच युद्धामध्ये मारला गेला. या पुरंदरचा इतिहास त्या क्षणापासून स्वराज्यासोबत जोडला गेला. आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, म्हणजे तेव्हा शंभूराजे, शंभूबा यांच्या जन्मासाठी सईबाईंना पुरंदरवर पाठवण्यात आलं होतं. तर संभाजी महाराजांचा जन्म
हा पुरंदरवर झाला आणि त्यानंतर आपल्याला अनेक अशा ऐतिहासिक आठवणींचा साक्ष हा पुरंदर किल्ला झालेला दिसून येतो. नक्कीच. खरं तर तुम्ही खूप विस्तृत माहिती दिली या गोष्टीबद्दल आणि ह्याच संदर्भातल्या पुढच्या प्रश्नाकडे वळण्या अगोदर मी थोडंसं एक आउट ऑफ सिलेबस, आउट ऑफ ट्रॅक एक तुम्हाला प्रश्न विचारतोय आजच्या 2026 बद्दलचा. छत्रपती शिवाजी महाराज 18व्या वर्षी रणांगणात उतरले. आजची 18 वर्षाची मुलं काय करतात आणि त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आज आपण जवळपास 2030 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माला 400 वर्ष पूर्ण होत आहेत. 400 वर्षानंतर तोच राजा का सांगावा लागतोय हे समजून घेतलं पाहिजे. हे सगळे राजे महाराजे होते ना, हे काय फार नाही जगले. 100, 150, चांगदेवासारखे 1400 वर्ष नाही जगले. छत्रपती शिवाजी महाराज 50च वर्ष जगले. छत्रपती संभाजी महाराज 32च वर्ष जगले. छत्रपती राजाराम महाराज 30च वर्ष जगले. जर आज 18 वर्षाची तरुणाई जे करते ते जर त्यांच्या 18 वर्षापर्यंत करत राहिले असते तर हा इतिहास घडला असता का? तर सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आहे की शिवाजी घडण्यासाठी जिजाऊ लागते आणि संभाजी घडण्यासाठी शिवाजी महाराज लागतात. ते आई आणि बाप या ठिकाणी. मी तर म्हणेल पोरं चुकतच असतील, पोरं नाही चुकणार तर कोण चुकणार, पण त्यांच्यापेक्षा घोड चुका त्यांचे आईबाप करतात. जर शिवाजी महाराज वयाच्या 8व्या वर्षी, आपण कदाचित पुढे हा प्रश्न तुम्ही मला विचारालच, वयाच्या 8व्या वर्षी प्रत्यक्ष मिर्झा राजाच्या दरबारामध्ये वडिलांच्या शब्दाखातर 8 वर्षाचा मुलगा पुरंदरच्या तहा अंतर्गत ओलीस म्हणजे जामीन म्हणून राहतोय. आपले 8 वर्षाचे पोरं काय करताय? बरोबर. मग जर 8 वर्षाच्या वयात जर पोरगा जर वडिलांसाठी एवढी मोठी जबाबदारी पार पाडत असेल ना, तर 18 वर्ष तो निश्चित काहीतरी करणार आहे आणि तोच पोरगा 32व्या वर्षी आपल्या मातीसाठी बलिदान देणार आहे. आपले पोरं नाही देणार. तर निश्चित पोरांनी समजून घेतलं पाहिजे, आपलं वय लक्झरीसाठी नसावं. आपलं वय स्वाभिमानासाठी, आपल्या आणि आपल्या कुळाच्या नावासाठी काहीतरी करता येण्यासाठी असावं. खूप समर्पक आणि अपेक्षेप्रमाणे महत्त्वाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलं. आपण आपल्या अजेंडाकडे परत वळूया. संभाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये आई, भावंड आणि त्यांच्या कुटुंबाची काय भूमिका होती? आपल्याला शिवाजी महाराजांची आई जिजाऊ माहिती आहेत, हे सुदैव आहे आपलं. तितक्याच शूर संभाजी महाराजांच्या आई होत्या. म्हणजे संभाजी महाराजांनी ज्या आईच्या पोटी जन्म घेतला, निश्चितच ती आई काय असेल. फक्त दुर्दैव एवढंच, त्या आईला तेवढं आयुष्य नाही मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांना आईचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं वयमान 50 वर्ष, त्यातली 44 वर्ष आईचा सहवास लाभला. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बघितल्यानंतर आईने डोळे मिटले. दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराज बोलायलाच लागले होते आणि आईचं छत्र हरपलंय. पण त्या आई किती श्रेष्ठ होत्या हे पुत्राने आईच्या दुधाचे पान हे आपल्या पराक्रमाने फेडलेत. तसं बघितलं तर या आई सईबाई या शिवाजी राजांच्या राणी होण्यामागे थोडासा इतिहास होता. म्हणजे शहाजी राजांची आई उमाबाई, म्हणजे त्यांना दीपाबाई पण म्हटलं जातं, या सुद्धा निंबाळकर घराण्यातल्या होत्या. आणि त्याच कुठेतरी घराण्यामध्ये पुन्हा एकदा ती सईबाई सून म्हणून भोसले घराण्यामध्ये शिवाजी राजांची राणी म्हणून आली होती. शिवाजी महाराजांचं आणि सईबाईंचं लग्न साधारणतः 1640च्या आसपास पुण्याच्या लाल महालामध्ये झालं. विशेष म्हणजे संभाजी पोरांच्या जन्मानंतर सईबाईंच्या जास्त गोष्टी आपल्याला ज्ञात नाहीयेत, पण विशेष जी गोष्ट ज्ञात आहेत की सईबाईंना नक्की संभाजीराजे पोटात असताना डोहाळे काय होते. तर असं अनेक ठिकाणी आपल्याला उल्लेख आढळून येतो की म्हणजे आपण म्हणतो की महाभारतामध्ये आपला अभिमन्यू चक्रव्यूह आईच्या पोटातूनच शिकून आला होता. तर त्याच पद्धतीने कुठेतरी संभाजी महाराज हे सईबाईंच्या पोटात असताना सईबाईंना डोहाळे काय लागावे, तर सईबाईंना तलवार खेळावी वाटे, सईबाईंना घोडेस्वारी करावी वाटे. आणि कुठेतरी इतका आक्रमक पुत्र त्या सईबाई किंवा संभाजीराजांच्या आईने तितकी निश्चित तपश्चर्या केली असणार की असा छत्रपती दाखला धनी आपल्याला मिळाला. दुर्दैवाने संभाजीराजांच्या जन्मानंतर बाळंत व्याधी नावाच्या आजारपणाने सईबाईंचं साधारणतः 6 सप्टेंबर 1659 या दिवशी मृत्यू झाला राजगडावर. आजही त्यांची समाधी आहे. आणि सांगावं वाटतं, यानंतर एक उल्लेख येईलच, ही तारीख फक्त थोडीशी लक्षात ठेवा. 6 सप्टेंबर 1659 सईबाईंचा राजगडावर मृत्यू होतोय. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा फाडताय. म्हणजे पत्नी जाऊन 2च महिने झाल्यानंतर एवढं मोठं आव्हान शिवाजी राजांनी पेललंय. आपल्याला फक्त शिवाजी महाराज आज डोक्यावर घेता येत आहे, हे सुद्धा डोक्यात घेतलं पाहिजे की ते पण एक माणूस होते, देव नव्हते. माणूस होते, त्यांनाही दुःख होतं. त्या दुःखावर मात करून शिवाजी महाराज काय करत होते, तर शत्रूशी मुकाबला करत होते.
त्यानंतर आपण मग बघितलं तर जिजाऊ सईबाईंचं निधन झालं. सर्व जबाबदारी संभाजी राजेंची ही पुन्हा जिजाऊंकडे आली. आणि एक ध्यानात घेतलं पाहिजे की जिजाऊंनी त्यावेळेला ज्या कणखर पद्धतीने उभ्या राहिल्या की होय आजही दुसरा छत्रपती घडवण्याची ताकद माझ्यात आहे आणि त्यांनी तो छत्रपती घडवून दाखवला, अशा जिजाऊ होत्या. लखुजीराजे जाधवांची लेख, जो लखुजीराजे जाधवांचा सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे, त्या संपूर्ण घराण्याचा एक इतिहास आहे. त्या राजाची, त्या सरदाराची लेख म्हणजे जिजाऊ, का जिने संपूर्ण भोसले कुळाचाच एक इतिहासच बदलवून टाकला. त्या जिजाऊ जर बघितलं, बारकाईने जर बघितलं ना, 1674 स्वराज्याच्या इतिहासाला कलाटणी देणारं वर्ष. पहिली गोष्ट, एक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, आणि दुसरी गोष्ट त्याच्याच 10 ते 12 दिवसांनी जिजाऊंचा पाचाडला मृत्यू झाला. 6 जून 1674 राज्याभिषेक होतो. ते स्वप्न, तो सोहळा जिजाऊ डोळे भरून बघतायत, आणि 17 जूनला जिजाऊंचा मृत्यू होतोय. आपण संभाजीराजांची बाबत बोलतोय, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का जिजाऊने संभाजींना काय सांभाळलं. जोपर्यंत जिजाऊ जिवंत आहे ना, संभाजी राजांवर एकही आरोप नाहीये. संभाजीराजांच्या वाटेला जायची कोणाची हिंमत झाली नाही. म्हणजे जशी आई लेकराला पदराशी घेते तसं जिजाऊने लेकराला पदराशी घेतलंय. पण दुर्दैवाने आई नंतर आजीही लवकर गेल्यामुळे त्यानंतर संभाजी महाराज इतिहासाचं पाणी अशा काही पाटाला वळवून दिलं की आज आपल्याला ते दुर्दैव वाटतं. जिजाऊ असेपर्यंत भोसले घराण्यामध्ये, शिवाजी महाराजांच्या कुटुंबामध्ये एकही गृहकलह नाही. ही जिजाऊ इतकी स्ट्रॉंग होती. शिवाजी महाराजांच्या जितक्याही राण्या होत्या, कोणाची हिंमत नव्हती की जिजाऊंचा शब्द डावलण्याची. अजून एक पुढची गोष्ट एक इथं अधोरेखित करावीशी वाटते की जिजाऊ नंतर तितक्याच तोलामोलाची भोसले कुळातली स्त्री कोण असेल तर युवराज्ञी येसूबाई. कसं काय? ज्या क्षणाला जिजाऊंचा मृत्यू होतोय तोपर्यंत स्वराज्याचे कट्यार असतील, शिक्के असतील, हे कोणाकडे होते? जिजाऊंकडे होते. जिजाऊंच्या मृत्यूनंतर महाराजांना अनेक राण्या असतानाही युवराज्ञी येसूबाईंची कर्तबगारी महाराज ओळखताय, आणि जवळपास वयाच्या 15 वर्षाच्या आसपास स्वराज्याचे शिक्के कट्यार हे युवराज्ञी येसूबाईंकडे दिले जात आहेत. हा दृष्टिकोन हा सुद्धा जिजाऊंचाच आहे. तर अशा जिजाऊंच्या तालमीमध्ये शिवाजी महाराज वाढले, संभाजीराजे वाढले. त्याचसोबत जर कुटुंबाचा विचार केला तर शिवाजी महाराजांना सावत्र आया होत्या, परंतु जिजाऊंनी हेरलं होतं की शंभू राजांना पदराखाली घेईल इतका बळकट पदर घरात आढळून येत नाहीये. पुतळाबाईंनी फार जीव लावला संभाजीराजांना, पण तरीही कुठलाही हेवा दावा नको म्हणून ज्या क्षणाला कळलं की संभाजीराजांच्या भुकेचा प्रश्न आहे, त्यांची भूक मिटत नाही, धाराऊ म्हणून एक स्त्री होती, धाराऊ गाडेकर. या स्त्रीचा जर मी चुकत नसेल तर 6 महिन्यापूर्वी त्यांना एक मुलगी झाली होती आणि ती दगावली होती. तर ही इतकी छोटीशी बातमी सुद्धा या जिजाऊला माहिती होती. त्यांनी आपला स्वार पाठवला, धाराऊला राजगडावर बोलवून घेतलं आणि तिला सांगितलं की आमच्या बाळ राजेंच्या दुधाची अडचण आहे, बाळाचं पोट भरत नाही, तुझा पाना आमच्या संभाजीराजासाठी पाहिजे. म्हणजे जर आपण महाभारतामध्ये बघतो की श्रीकृष्णाला देवकीने जन्म दिला आणि सांभाळलं यशोदेने, तर संभाजीराजांना सईबाईंनी जन्म दिला असेल तर त्यांना सांभाळणाऱ्या जिजाऊ होत्या आणि धाराऊ होत्या. त्याच पद्धतीने त्या धाराऊने संभाजीराजांना दूध तर दिलंच, पण ती धाराऊ पण थोडीशी अडखळली होती की राज किंवा जिजाऊ आम्ही कुणबी आणि आमचं दूध छत्रपती किंवा महाराजांच्या लेकराला कसं काय दिलं जाईल. तर जिजाऊंनी त्या वेळेला आपण ज्या आता पद्धतीने म्हणतो की नाही एक उच्च नीच असं काही भेदभाव असतो काय, स्वतःच्या उदाहरणातून हे घालून दिलेलं आहे की आईचं दूध हे आईचं दूध असतं, त्याच्यामध्ये लेकराची भूक भागते, त्याच्यामध्ये कोण कुणबी, कोण राजा, कोण महाराज हा काही भेद नाहीये. अशा विचाराची जिजाई होती आणि म्हणून हे स्वराज्य घडलं आणि म्हणून हे छत्रपती आपल्या वाट्याला आले. त्याचसोबत आपण जर बघितलं तर कुटुंबामध्ये संभाजीराजे, आपल्या कुटुंबात आपण बघतो, तुमचं पण मला जवळून माहिती आहे की आई जितका जीव लावते ना तितक्याच आपल्या बहिणी जीव लावतात, आणि मोठी बहीण जर असेल ना ती आईच्या जागीच राहते. शिवाजी महाराजांना सुदैवाने आईचं छत्र मिळालं नाही जास्त वेळ, सख्या आईचं, पण शिवाजी महाराजांना सख्या 2 बहिणी होत्या. आणि आपण एक सिरियल स्वराज्य संभाजीमध्ये राणू अक्कांची भूमिका सगळ्यांनी बघितली, तर सखूबाई आणि राणू अक्का या 2 बहिणी होत्या, आणि अजून एक अंबिका आणि दीपा अशा आणखी 2 बहिणी होत्या. त्याचसोबत छत्रपती राजाराम महाराज
हे सुद्धा संभाजीराजेंचे आणखी एक भाऊ होते. तर असं एक संपूर्ण एक कुटुंब होतं आणि या प्रत्येक व्यक्तिरेखेचा इतिहासात कुठे ना कुठे संदर्भ आहेत, पराक्रम आहे, तो आपण विस्ताराने जाणून घेऊया. नक्कीच. तुम्ही जिजाऊंबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या, परंतु जिजाऊंनी जो दळणघडणीमध्ये संभाजीराजांकरता प्रयत्न केले ते खूप जास्त होते आणि आम्हाला ते थोडेसे अजून योगदान त्यांचं डिटेलमध्ये ऐकायला आवडेल. त्यासोबतच जिजाऊंनी महाराजांना कोणते विचार, कुठले मूल्य दिले आणि त्यामुळे संभाजी महाराज घडलेत हे पण आम्हाला ऐकायला आवडेल. जिजाऊंचं असं जसं आपण आता ही एक संभाजीराजे ही व्यक्तिरेखा घेऊन या पद्धतीचा आपण एक पॉडकास्ट करतोय, तर जिजाऊ हा सुद्धा तितकाच सखोल विषय, त्याच्यावर किती बोललं तरी न संपणार आहे. जिजाऊंनी पूर्णतः जडणघडण केली हे निश्चित आहे आणि जिजाऊंनी जेवढे आयुष्यामध्ये धोके असतील किंवा जितका संघर्ष केला होता स्वतःच्या अनुभवातून त्या या दोन्हीही लेकरांना वाढवत होत्या. आधी शिवाजी महाराजांना वाढवलं, नंतर संभाजीराजांना वाढवलं. एकच उदाहरण देईल मी तुम्हाला. इतक्यात मी उल्लेख केला की 6 सप्टेंबर 1659 सईबाईंचं निधन झालं. तेव्हा शिवाजी महाराज प्रतापगडावर होते, खानाच्या मोहिमेची पूर्ण व्यूहरचना आखत होते. काही काळासाठी शिवाजी महाराज तत्कालीन राजधानी राजगडावर आले असतील आणि आपल्याला माहिती आहे की 10 नोव्हेंबरला जसा अफजल खान मारलाय त्यानंतर शिवाजी महाराज अफजल खानला मारलं. त्यानंतर त्यांनी मिरजच्या इथे एक मैदानी युद्ध केलं. त्यानंतर ते पन्हाळ्यावर गेले, पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले आणि त्यानंतर विशाळगडाकडे गेले. तब्बल 1 ते 1.25 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर येत आहे. फक्त राजगडावर नाही येते, तब्बल 1 ते 1.25 वर्षांनी ते जिजाऊंना भेटत आहे. होय. फक्त जिजाऊंना नाही भेटत आहे, ते 2 वर्षाच्या बाळाची आई गेलेली आहे, बाप स्वराज्य मोहिमेवर आहे. त्या 2 वर्षाच्या बाळासाठी आई शिवाजी महाराज, बापही शिवाजी महाराज, त्या 2 वर्षाच्या बाळाला ते तब्बल 1 ते 1.25 वर्षांनी भेटत आहे. हा त्याग केलाय शिवाजी महाराजांनी, मग स्वराज्य उभं राहिलंय आणि मग त्या मधल्या वेळेसाठी 1 ते 6 वर्षासाठी शंभूबाळ कोणाकडे? शंभूबाळ जिजाऊंकडे. आणि याच्यावरूनच कळतं आपल्याला की त्या जिजाऊने त्या संभाजी महाराजांमध्ये काय पेरलं असेल की तो छावा मरणाच्या दाढेत उभा आहे पण झुकला नाही. तो स्वाभिमान कोणी दिलाय? तर तो स्वाभिमान निश्चित जिजाऊंच्या शिकवणीने दिलाय आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचा पराक्रम जो संभाजी महाराजांना कळला त्याने दिलेला आहे. बरोबर. सईबाईंच्या जाण्यानंतर खरं तर तुम्ही 2 नावांचा प्रामुख्याने उल्लेख केला, तर जिजाऊं व्यतिरिक्त पुतळाबाई आणि धाराऊ. धाराऊंबद्दल जास्त कधी ऐकिवात नाहीये. त्यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं अजून जास्त डिटेल ऐकायला आवडेल. त्यांची भूमिका कशी होती आणि किती महत्वाची होती? धाराऊंच्या बद्दल जर विचार केला आपण ना, तर धाराऊंचं फक्त एवढंच योगदान नाहीये की त्यांनी संभाजी महाराजांच्या भुकेचा प्रश्न मिटवला. अशी ही एक माहिती आहे की धाराऊंना आणखी 2 मुलं होते आणि ते अगदी वयाच्या 12-15 वर्षापासून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते. म्हणजे हेही त्या कुटुंबाचं कुठेतरी योगदान शिवाजी महाराजांसाठी किंवा स्वराज्यासाठी येत होतं. आणि त्यानंतर आपण अनेक प्रसंगांमध्ये बघतो की अगदी जिजाऊ होत्या तोपर्यंत धाराऊ या जिजाऊंसोबत आणि संभाजीराजांसोबतच होत्या. म्हणजे त्यांनी फक्त जोपर्यंत दुधाची गरज आहे तोपर्यंतच त्यांना राजगडावर नाही ठेवलं. त्यानंतर पूर्ण मान असेल किंवा सन्मान असेल हा धाराऊंना दिला आहे आणि धाराऊंचा वावर पूर्ण वेळ राजगडावर संभाजी महाराजांसाठी किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी तिथेच आपल्याला दिसून येतो. आणि पुतळाबाई म्हणजे असं म्हटलं जातं की सईबाईंनंतर शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त जवळचं हक्काचं कोण वाटत असेल राणीवशामध्ये तर त्या पुतळाबाई आहे. आणि याबाबत आपण निश्चित अजून डिटेल माहिती घेतलीच पाहिजे, पण जितकी माहिती मी घेतली असं म्हणतात की स्वतः शिवाजी महाराजांनी जिजाऊंना शहाजीराजांच्या निधनानंतर सती जाण्यापासून रोखलं होतं, पण पुतळाबाईंना कोणालाच रोखता नाही आलं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात काही दिवसांनी पुतळाबाईंनी स्वतःचा जीव सोडून दिला होता. इतकं त्यांचं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांवर होतं, तितकंच प्रेम संभाजी महाराजांवर होतं. पुतळाबाईंचा अजून एक इतिहास सांगायचा म्हणजे स्वराज्याचे दुसरे सरसेनापती नेतोजी पालकर या त्यांच्या वंशातल्या होत्या, पालकर वंशातल्या पुतळाबाई. आणि माझ्या मते त्या त्यांच्या पुतणी होत्या. तर असाही एक ऐतिहासिक वारसा या पुतळाबाईंना होता. आणि आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी जी काही लग्न केली त्याच्या मागची भूमिकाच ही होती की स्वराज्य विस्तारण्यासाठी म्हणून समजा पुतळाबाई या पालकर घरातल्या असतील, सोयराबाई या
मोहिते घराण्यातल्या असतील, सईबाई या निंबाळकर घराण्यातल्या असतील, या अशा किंवा गायकवाड घराण्यातल्या होत्या लक्ष्मीबाई. तर या घराण्यांशी विवाहाच्या माध्यमातून जे काही संबंध होते ते दृढ करण्याचा उद्देश काय होता, तर त्याने स्वराज्याच्या सीमा बळकट करायच्या होत्या. हक्काचा माणूस. आजही आपल्याकडे लग्न कार्य असेल तर सगळ्यात आधी कोण येतं? पाहुणे येतात. कुठल्याही सुखादुखामध्ये पाहुणे येतात. हा तो विचार आहे. तर यांचं निश्चित खूप योगदान आहे पुतळाबाईंचं. सततचे युद्ध किंवा तणाव ह्या सगळ्या गोष्टी हे वातावरण शंभूराजांच्या बालपणात होतं. एका बालकाकरता ह्या गोष्टी किती पूरक होत्या किंवा कशा होत्या नक्की? एक उदाहरण देतो. असं म्हणतो की आपण फुलपाखरू असतं. विज्ञान असं सांगतं की त्या फुलपाखराच्या पंखामध्ये तेवढं बळच नसतं की ते उडेल, पण ते फुलपाखरू कसं काय उडतं? फुलपाखराचा जन्म अंड्यातून होतो आणि ते अंड त्या अंड्यातून बाहेर येण्यासाठी ते फुलपाखरू त्या अवस्थेत असताना त्या अंड्याच्या जी काही भित्तिका असेल त्याला त्याच्या पंखाने कुठेतरी छेदत असतं, मारत असतं, फोडत असतं आणि हळूहळू हळू करत करत ते अंड ते त्याच्या पंखांनी फोडतं आणि मग ती ताकद त्या फुलपाखराच्या पंखांमध्ये येतं की ते बाहेर आल्यानंतर आसमंतामध्ये आरामात त्याच्या पंखांच्या बळावर ते फिरू शकेल. मग हा संघर्ष जसा फुलपाखराला अंड्यात असतानापासूनच असतो ना, ज्याच्या वाटेला हा संघर्ष जन्मताच असतो ना, तर तो कठीण असतो थोड्या वेळासाठी, पण त्या संघर्षातूनच असे व्यक्तिमत्व घडत असतात. आपण कोणतंही उदाहरण घ्या, म्हणजे विज्ञान समजून घ्यायचं असेल, बायोलॉजी समजून घ्यायची असेल तर अगदी तुम्ही कोंबडीच्या अंड्याचं उदाहरण घ्या. जर तुम्ही ते अंड तुम्ही फोडलं जाऊन तर त्यातून पिल्लू बाहेर येत नाही, पण ज्या वेळेला ते अंड कोंबडी उबवते आणि त्या अंड्यातून मग नंतर ते पिल्लू स्वतःहून बाहेर येतं तर ते जगतं. ज्या वेळेला अशा वातावरणातून, शेवटी ही बायोलॉजी, माणूस काय आणि कुठला पक्षी किंवा प्राणी काय, ज्या वेळेला तुम्ही संघर्षाच्या वातावरणातून बाहेर येताना त्याच वेळेला तुमच्या पंखामध्ये ताकद येते आणि त्याच वेळेला तुम्ही काहीतरी संभाजी महाराजांसारखं घडवू शकतात. संभाजीराजांच्या जन्मापासून संघर्ष होता. त्यांच्या वडिलांना होता, त्यांच्या आजोबांना होता, त्यांच्या पणजोबांना होता. मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजीराजे, संभाजीराजे, संघर्ष कोणाला चुकला नाही. पण संभाजीराजांचा संघर्ष काही निराळाच होता. बाकी संघर्ष शिवाजी महाराज असतील, शहाजीराजे असतील, यांचा जो संघर्ष होता हा परकीयांसोबत होता. संभाजी महाराजांना कुठेतरी जन्म झाल्यापासून स्वकीयांसोबत संघर्षाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यातून सर्वांचं जिवंतपणीची कारकीर्द ही अफलातून होतीच, पण बलिदान असं म्हणतात ना, जगावं कसं ते शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरावं कसं ते संभाजी महाराजांकडून शिकावं. याचं कारण तेच, जो संघर्ष संभाजी महाराजांच्या वाट्याला आला त्यातून त्यांचं बलिदान अजरामर झालंय आणि आजही ते आपल्यासाठी प्रेरणा आहे. नक्कीच इथे मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, जसं तुम्ही आता उल्लेख केला की जगावं कसं ते शिवाजी महाराजांसारखं आणि मरण कसं यावं ते संभाजी महाराजांसारखं. तर आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपट येऊन गेले, बऱ्याच मालिका येऊन गेल्या, बरेच ग्रंथ आले, पुस्तकं आले. संभाजी महाराजांचा मृत्यू इत्थंभूत कुणाला दाखवण्याची हिंमत झाली नसेल, कुणाला सांगण्याची हिंमत झाली नसेल, परंतु शंभू पर्वच्या या शृंखलेमध्ये आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. बलिदानाचे शेवटचे ते 40 दिवस आहेत, त्यात कुठल्या गोष्टी घडल्या, कशा घडल्या, काय घडल्या, त्याचा आज काय परिणाम होतोय हे सांगण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न असेल. त्यामुळे ही शृंखला नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील, ज्या काही सूचना असतील किंवा जेही तुम्हाला अजून आमच्याकडनं जाणून घ्यायचं असेल ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. सुनील सर, आपण संभाजीराजांच्या बालपणाबद्दल बोलतोय, आपण साधारण 350-400 वर्षापूर्वीच्या गोष्टींबद्दल बोलतोय, परंतु पुन्हा एकदा आउट ऑफ द सिलेबस मला तुम्हाला इथे प्रश्न विचारायचा आहे. शंभूराजांच्या जडणघडणीमध्ये, म्हणजे जसं त्यांच्या आईचं जन्म देण्याचं योगदान असेल किंवा तुम्ही धाराऊंचा उल्लेख केला, त्यांनी त्यांच्या म्हणजे पोटाचा प्रश्न संपवला, परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक व्यक्ती जिने त्यांचं पूर्ण बालपण घडवलं आणि म्हणून तर खरं शंभूबाळ शंभूराजे होऊ शकले आणि 32 वर्षाची कारकीर्द ही आजही चर्चा करण्या इतकी महत्वाची घडली, त्या म्हणजे जिजाऊ. जिजाऊंनी शिवाजी महाराज घडवले, त्यांचा इतिहास 400 वर्षानंतरही आजही प्रेरणादायी आहे. जिजाऊंनी शंभूराजे घडवलेत, त्यांचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे आणि आज आपण त्याच गोष्टीवरती चर्चा करतोय. एक व्यक्ती मुलगाही घडवते, एक व्यक्ती नातूही घडवते. आज 2026 मध्ये आपल्या ज्या माता भगिनी आहेत, नक्कीच सगळ्यांचा रिस्पेक्ट करून आणि सगळ्यांची पुन्हा एकदा माफी मागून जर काही चुकत असेल आम्ही, तर आज ज्या आपल्या माता भगिनी आहेत, तेव्हा सईबाईंना डोहाळे लागले होते की मला तलवारबाजी शिकायची किंवा मला घोडेस्वारी करायची आहे. आज आम्हाला डोहाळे लागत आहे, OTT प्लॅटफॉर्म बघायचे आहेत, आम्हाला मूव्हीज बघायच्या आहेत, आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे आणि आम्ही म्हणतो की आमची मुलं
CBSE लाच गेली पाहिजे, इंग्लिशच त्यांना डे 1 पासून आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रयत्न करतो. आजच्या ज्या जिजाऊ आहेत, ज्या आज्या आहेत, त्याही त्याच प्रकारे कुठेतरी प्रयत्न करतात. आणि म्हणून मला असं वाटतं, की आज शिवाजी, संभाजी घडत नाहीये. यावर तुमचं काय मत आहे? आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हटलं जातं की दुधापेक्षा आहे ना, दुधावरची सायच जास्त मऊ राहते. याचा अर्थ काय? की कोणत्याही लेकरांना घरामध्ये आहे ना, आई वडिलांपेक्षा आजी आजोबा हे जास्त जवळचे वाटतात. आपण आपल्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो की आपले आई वडील जे आपल्यासाठी कठोर होते, कणखर होते, निश्चित त्यामागची भूमिका की आपण शिस्तीत वाढावं, ते आज आपल्या मुलांसाठी म्हणजेच त्यांच्या नातवंडांसाठी पूर्ण सॉफ्ट आहेत. आणि म्हणून ते त्या लेकरांसाठी हक्काचे आहेत. पण विकासजी, आजच्या युगातली गोष्ट सांगतो तुम्हाला. एक माहितीतले आहेत, फ्रेंड्स आहेत, मुंबईमध्ये राहतात ते. एका अपार्टमेंटमध्ये माझे फ्रेंड, त्यांची बायको आणि त्यांचं छोटं बाळ आहे, ते राहतात. आणि बाजूच्याच बिल्डिंगमध्ये त्यांची सेवानिवृत्त शिक्षिका आई एकटी राहते. परंतु ती त्या बाळाला सांभाळायला तयार नाही आहे. आणि स्पष्टपणे बोलतो, याचं रिझन ती सरळ सांगते, मला माझी पेन्शन आहे, मला कोणाची गरज नाही, मला माझा स्पेस पाहिजे. शेजारच्या अपार्टमेंटमध्ये असलेली आजी नातवासाठी वेळ द्यायला तयार नाहीये, जी की शिक्षिका आहे. आपण म्हणतो की शिक्षक ही पुढची पिढी घडवतो, पण दुसऱ्यांच्या जाऊ द्या, घरातली पिढी घडवायला वेळ नाहीये. ही फक्त एक शिक्षिका किंवा जी सेवानिवृत्त शिक्षिका सांगितली ही उदाहरण झाली. तुम्ही म्हणतात ते 100% बरोबर आहे. हीच कुठेतरी फॅक्ट ही संपूर्ण आपल्या आजच्या कलियुगामध्ये आपल्याला बघायला मिळते. याच्या मागचं एक रिझन वाटतं, जसं तुम्ही म्हटले OTT प्लॅटफॉर्म. हे बघा, तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञान कधीच चुकीचं नाहीये. आपण त्याचा काय वापर करतोय ना, तो चुकीचा आहे. या ठिकाणी आपल्या इथे लाईट आहे, ती लाईट आपल्याला आता हेल्पफुलच आहे. पण तुम्ही चालन जर त्या वायरी हातात घेतल्या तर ती त्रासदायकच आहे. कोणती गोष्ट घ्या, जर आपण एका 7व्या 8व्या मजल्यावर बसलो असेल, जिन्यांनी गेलो, पायरीने गेलो तर आरामदायक आहे. तुम्ही म्हटलं नाही तुम्हाला सरळ खाली उडी मारायची, त्रासदायक आहे ते. आपली लोक काय करताय ना, इतकी घाई झाली डायरेक्ट उडी मारायची. इतकी फास्ट लक्झरी आम्हाला पाहिजे की ते येण्यासाठी आम्हाला आमची काय कर्तव्य काय आहेत, आम्ही काय पायऱ्या चढलं पाहिजे किंवा उतरली पाहिजे याची जाणीव नाही, त्या जबाबदारीची जाणीव नाहीये. आपण म्हणतो ना की उथळ पाण्याला खळखळाट फार. सगळं जगणं उथळ झालंय. आजचं जगणं काय आहे ना, मी किती सुखात आहे, मी किती श्रीमंत आहे, हे भासवण्यासाठी जवळपास 70 ते 80% खर्च केला जातोय. होय. जे मी तुम्हाला उदाहरण दिलं त्या सेवानिवृत्त शिक्षिकेचं, तिला भासवायचंय. मी बघा, मी माझ्या पेन्शनवर किंवा माझ्या याच्यावर मी किती आलबेल सुखात, मला कोणाची गरज नाही. खरं सांगा, हे वास्तव असेल का? कधीच नाही. ज्या स्त्रीच्या आयुष्यामधला समजा तिच्या नवऱ्याची जागा हरपलेली असेल, मुलगा बाजूला राहतोय, नातवंड नाही, ती व्यक्ती किती एकटी असेल. पण होतं काय ना, स्वतःच्याच बुद्धीच्या त्या याच्यामध्ये इतके आपण स्वतःला कुंपणं घालून घेतो ना, की ते आपल्या ग्रामीण भागात पुन्हा म्हणतात की घाटा खाईल पण ताटा सोडणार नाही. ही कुठेतरी मानसिकता ही प्रत्येकाची होत चालली. आणि याच्यामध्ये फक्त आज्यांचा दोष नाही, काही प्रमाणात हे पोटच्या बाळाला जन्म देणाऱ्या आया सुद्धा तेच करताय. म्हणजे जर तुम्ही थोडं बॉलिवूड इंडस्ट्री किंवा तिकडे, तो आपल्या चर्चेचा विषय नाही पण विषय निघाला म्हणून सांगतो, थोडं डोकवा जरा. या सेलिब्रिटी आया त्यांच्या मुलांना छातीला लावायला तयार नाहीये. का? फिगर खराब होते. मग विज्ञानाने तुम्हाला स्त्रीसारखं कशाला घडवलंय? तुम्हाला फक्त सेलिब्रिटी म्हणूनच घडवायला पाहिजे होतं. अगदी त्या वेगळ्या याच्यामध्ये त्या कॉस्ट्युम जन्मतच तुम्हाला ते घालून द्यायला पाहिजे होते. हे विसरतोय आपण जगणं काय. पण आज तुम्ही युरोपमध्ये जर गेलात ना, जर्मनी किंवा ब्रिटन या ठिकाणी, एक काळ तोच होता. आपण त्यांनाच फॉलो करतो, त्यांचं अनुकरण करावं पण चांगल्या गोष्टींचं करावं. आज त्या ठिकाणी जसं आपल्याकडे महिला आणि बालकल्याण मंडळ आहे ना, त्या ठिकाणी ह्या वयोवृद्ध झालेल्या आणि बऱ्यापैकी तिथली कल्चर ही सिंगल राहण्याची जी आपल्याकडे वाढत चालली आता, तर त्यांना सांभाळण्यासाठी म्हणून काही मिनिस्ट्री तयार केलेल्या आहेत. काही यांना उतार वयामध्ये आधार देण्यासाठी एक मंत्रालय काम करते, जसं आपल्याकडे महिलांना किंवा बालकांना काम करते. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, आपल्याकडे जसं लहान मुलांना पोलिओ पाजण्यासाठी एक लसीकरण मोहीम उघडली जाते, काही दिवसांनी ह्या म्हाताऱ्यांसाठी लसीकरण मोहीम तिथे आणि त्यानंतर इकडे झालेली जर बघण्यात आली तर हे याचा दुर्दैव वाटू देऊ नका. शेवटी काय, आपण जे पेरणार आहे तेच उगवतंय. जिजाऊंनी जे पेरलं तेच उगवलं आणि ते फक्त तेवढ्या हंगामासाठी नाही उगवलं, 400 वर्ष पुरले. आपल्याला काय उगवायचंय तेच आपल्याला पेरावं लागणार आहे.
नक्कीच. खरं तर शंभू पर्व ह्या शृंखलेची सुरुवात करत असताना अजेंडा हा कधीच नव्हता की फक्त शंभू महाराजांना किंवा फक्त इतिहास जनतेसमोर आणायचा आहे. ही गोष्ट करण्याकरता अनेक माध्यमं काम करत आहेत. कमी अधिक प्रमाणात सगळीच माध्यमं या गोष्टीकरता काम करत आहेत. परंतु जो आपला म्हणजे पिक्टोग्राम चावडीचा जो अजेंडा होता शंभू पर्व ही शृंखला सुरू करण्यामागे ते हेच होतं की महाराजांचे 400 वर्षापूर्वीचे विचार, त्यांच्या दळणघडणीच्या गोष्टी किंवा त्यांचा जो जीवन प्रवास 32 वर्षाचा जो काही होता, तो आजच्या मुलांना, येणाऱ्या पिढींना तो कळावा आणि आज आपण नक्की काय करतो आणि त्यातून आपण काय शिकावं. मी तर म्हणतो की महाराजांचा इतिहास असेल किंवा स्वराज्य असेल, ह्या जर गोष्टी 100% आहेत, त्यातल्या पॉईंट नॉट 1% जरी आपण जर शिकलो, कदाचित आपलं जीवन सत्कारणे लागेल आणि आपण एखादा शंभू, एखादा शिवाजी, एखादा शहाजी आत्ताच्या माता घडवण्याचा प्रयत्न करतील असं मला वाटतंय. ह्या आजच्या भागामध्ये शंभू पर्वाच्या आजच्या शृंखलेच्या भागामध्ये आपण शंभू महाराजांच्या जीवनामध्ये महिला वर्गाचा काय सहभाग होता, म्हणजे त्यांच्या आजी असतील, त्यांच्या आई असतील किंवा तसं इतर महिलांचा आपण जो उल्लेख केला, या सगळ्यांचं योगदान काय होतं याचा अभ्यास केला. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ह्याच शंभू महाराजांच्या जडणघडणीमध्ये त्यांचे वडील असतील, त्यांचे आजोबा असतील किंवा तत्सम स्वराज्य अजून बाकीची काय मंडळी असतील, यांचा नक्की काय त्यांच्या जीवनावरती प्रभाव होता, हे नक्कीच आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा आवाहन करतोय की शंभू पर्व या सिरीजमध्ये आम्हाला ज्ञात असलेला इतिहास आमच्या ऑडियन्सपर्यंत, म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. याबद्दल अजून तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल, काही कुठल्याही शंका असतील, कुठल्याही काही गोष्टी असतील किंवा काही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत तुम्ही असाल किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल, नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुनील सर आणि पिक्टोग्राम चावडी देण्याकरता बंधनकारक असेल. भेटूया शंभू पर्वच्या पुढच्या भागात. तुर्तास थांबूया. धन्यवाद.